मी जरी सरकारचा एक भाग असलो तरी या सरकारनं शेतकरी हिताचे कुठलेही मुद्दे चर्चेत घेतले नाहीत। कृषी उत्पन्न बाजार समित्या मक्तेदारीचे अड्डे बनत चाललेत आणि सरकारनं शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करावी अशी मागणी एनसीपीचे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे। बिहारमधले पणन मंत्री सन्माननीय जयकुमार रावल साहेब यांच्या अनुषंगानं मी आज या ठिकाणी उभा झालोय बोलायला। आम्ही मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधीद्वारे माननीय मंत्री महोदयांच्या लक्षात गोष्ट आणून दिली होती की महाराष्ट्रातल्या ज्या काही कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत त्या शेतकऱ्याच्या शोषणाचे अड्डे बनत चालले आहेत का। आज मागच्या वेळेस ज्यावेळेस अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचा घोटाळा या सभागृहामध्ये मी मांडला होता, त्यावेळेस त्यांनी स्वतः 6 महिन्याच्या आत SIT स्थापन करण्यासंदर्भात सभागृहात आश्वस्त केलं होतं। मात्र दुसरं अधिवेशन आल्यानंतर अद्यापही ती SIT गठीत झाली नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की खाजगी व्यापाऱ्यांकडून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला ज्यावेळेस सोयाबीन विकायला शेतकरी घेऊन जातो त्यावेळेस ट्रॉली मागे 5,000 रुपये मागण्याचा गंभीर प्रकार हा एका शेतकऱ्याने निदर्शनास आणलाय। तो व्हिडिओ मी स्वतः ट्विटरवर ट्विट केलेला आहे आणि हे जे हिवाळी अधिवेशन आहे हे शेतकरी हिताच्या दृष्टीनं विशेषतः विदर्भातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असतं। विदर्भाच्या शेतकऱ्यांचे, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, केळी पीक विम्याचे प्रश्न, केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, मोसंबी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न हे अत्यंत महत्त्वाचे असतात। तसं पाहिलं तर पूर्ण वेळ हे अधिवेशन चालायला हवं होतं, पण आठवड्यातले 2 दिवस आता संपलेले आहेत, 4 दिवस बाकी आहेत। पण यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे कुठलेही मुद्दे वरच्या सभागृहात चर्चेला येताना दिसले नाहीत, याबद्दल पण मी खंत व्यक्त करतोय। मी जरी सरकारमधला असेल पण विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कारण मीमांसा या अधिवेशनात झाली पाहिजे। शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल काल अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनमध्ये थोड्या प्रमाणात खळे आढळले, त्यामुळे ट्रॉल्याच्या ट्रॉल्या परत पाठवण्याचा एक घाट तिथल्या मुजोर आणि माजोरड्या झालेल्या तिथल्या व्यापाऱ्यांनी केलेला आहे। ही दलाल जी आहेत ही दलाली बंद करण्याकरता जसं अधिवेशनाच्या काळामध्ये पासेसच्या नावाखाली दलाली होते म्हणून पासेस देताना काळजी घेतल्या गेलेली आहे, तशी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जी काही दलाली प्रायव्हेट व्यापाऱ्यांची, खाजगी व्यापाऱ्यांची सुरू आहे यावर सरकार म्हणून नियंत्रण आणणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या सरकारच्या अधिकाराखाली जरी असल्या तरी शेतकऱ्यांच्या आर्थिक शोषणाचा अड्डा बनत चाललेले आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे। सर, विधिमंडळातील आसनवेस्तून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद निर्माण झालेले आहे, त्यामुळे आता काँग्रेसचे जे आमदार आहेत त्यांनी अध्यक्षांची भेट घेतली आहे। आपण जर पाहिलं तर काही जे काँग्रेसचे आमदार आहेत त्यांना जे ठाकरेंचे आमदार आहेत, कनिष्ठ आमदार आहेत त्यांच्या मागे बसावं लागतं, त्यामुळे कुठेतरी आता हा नवीन वाद निर्माण होतो। त्यावर अंतिम निर्णय हे विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती घेत असतात। जर तशी आसन व्यवस्था असेल आणि ती जर लक्षात आणून दिली तर त्यात सुधारणा नक्कीच विधान परिषद सभापती करण्याचा त्यांना अधिकार असतो। त्यामुळे आता जर कोण मागण कोण पुढे यावर जर एकमत नसेल तर विरोधी पक्षनेतेपदी कोणाला बसवलं पाहिजे यावर सुद्धा त्यांचे एकमत नाही हे स्पष्ट होते आहे। त्यामुळे काँग्रेस आणि उभाटा गटामध्ये जे काही शीतयुद्ध आणि कोल्ड वॉर सुरू आहे तो या निमित्तानं परत आता लक्षात येतोय। पुणे मुंडवा जमीन प्रकरणी आता अंजली दमनिया यांनी थेट अजित पवारांवरती आरोप लावलेला आहे। त्या जमिनीवरती अजित पवारांचा डोळा होता, कारण पवार प्रकरणी उपमहापौर जे होते 2018 साली ते अजित पवार गटाचे होते। आता थेट आता आरोप ज्या समाजसेविकेचं आपण नाव घेताय त्यांचं तुम्ही एकंदरीत वर्तणूक पाहिली असेल तर निवडणुका अधिवेशन काळामध्ये साधारणपणे अशा प्रकारचे आरोप ते करत असतात। मागे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांवर असा आरोप करताना त्यांनी त्यांचा मुलगा रोज 140 कोटी रुपये कमावतो असा आरोप केल्यानंतर त्या शांत झाल्या। नंतर डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण घडलं त्यावर पण त्या काही बोलल्या नाहीत। आत्ता काल परवा एक व्हिडिओ ट्विट झाला होता पैशाच्या बंडलाचा, त्यावर सुद्धा चकार शब्द त्या मॅडम बोलल्या नाहीत। पण आत्ता सकाळी उठायचं, अजितदादा डोळ्यासमोर ठेवायचे, त्यांच्या घरावर त्यांच्या मुलावर जाणीवपूर्वक आरोप करायचे आणि प्रसिद्धीच्या झोतात राहायचं। आता कोण पावरा पटारणी होतं, कोणाचा 18 वर्षापूर्वी डोळा होता, म्हणजे अशा प्रकारे काहीतरी अजितदादांना बदनाम करण्याकरता एक मोठं काहीतरी त्यांच्या मागं वलय उभं केलं गेलेलं आहे। त्यांच्या पतीला मागच्या काळामध्ये मिळलेलं प्रमोशन आता ती सुरुवात होती, पण आता याचं त्यांना काय बक्षीस मिळेल हे येणारा भविष्य काळात सांगेल। तुर्तास त्या ताईंना आमचं सांगणं आहे की आदरणीय ताई, चौकशी समिती गठीत झालेली आहे,
चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर सगळं स्पष्ट होईल ना. पण अशा प्रकारे प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा एक वेगळं व्यसन त्यांना जळलेलं आहे आणि या व्यसनापायी त्या स्वतःचं हसं करून घेत आहेत. मात्र ज्या गंभीर प्रकरणं असतात, का नाहीत बोलल्या त्या? नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर भागामध्ये एक घटना घडली की 6 लेकरांना विकायची पाळी एका आईवर आली, याच्यावर का नाहीत बोलल्या? किंवा आता शेतकरी ज्याच्या भरोश्यावर तुम्ही जगतात, जो धान्य पिकवतो, तो शेतकरी धान्य पिकवला नसता तुम्ही काही खाऊच शकला नसतात. तुम्ही सिंगापूर अमेरिकेत जाऊन तिकडचे गोडवे गायल्यापेक्षा इथल्या शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे यावर त्या मॅडम एक शब्दही बोलत नाहीत. पण उठलं सुटलं का मुंडवा जमीन. शेवटी आम्हाला पण काही मर्यादा येतात, त्यामुळे आम्ही बोलत नाही. पण वस्तुस्थिती फार वेगळी आहे. स्वतःला प्रसिद्धीची हव्यास असलेल्या ह्या ताई सातत्यानं चर्चेत राहण्याकरता असे आरोप करतात, त्यातून काही निघणार नाही. सामाजिक कार्य फक्त राजकारण्यांच्या विरोधातच त्यांचं सुरू आहे का? दुसरं सामाजिक कार्य मला सांगा ना. सामाजिक कार्यकर्त्याची ओळख आणि व्याख्या काय असते? सामाजिक कार्यकर्ता हा समाजातल्या सर्वांगीण प्रश्नावर भाष्य करत असतो, मग ते सांस्कृतिक असतील, ऐतिहासिक असतील, सगळ्या गोष्टीवर. पण ह्या सामाजिक कार्यकर्त्या राजकीय लोकांना जाणीवपूर्वक टार्गेट करणं, स्वतःला सामाजिक कार्यकर्त्या म्हणून घेणं आणि त्यांच्या विरुद्ध जर कोणी बोललं तर त्याला डिफॉर्मेशनची नोटीस पाठवणं, त्याच्यावर मानहानीचे खटले दाखल करणं आणि मग सिंगापूरमध्ये जाणं, मग तिकडे जाणं, इकडे जाणं. अरे तुम्ही किती टॅक्स भरता, काय भरता? तुम्हाला हा देश बदलावा असं वाटतंय ना, तर स्वतःच बदल घडवा. सामाजिक कार्यकर्त्याची व्याख्या एकदा समजून घ्या. सामाजिक कार्यकर्त्या मदर तेरेसा होत्या, सामाजिक कार्यकर्त्या सावित्रीबाई फुले होत्या. ह्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या ज्यांनी महिलांच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला. पण आता अलीकडे प्रत्येकाला स्वतःच्या नावापुढे काही स्लोगन लावण्याचं एक फॅड आलेलं आहे आणि फक्त हव्यासापोटी केले गेलेले हे आरोप आहेत, यातून काही निष्पन्न होणार नाही. बोलवते धनी कोण आहेत? त्यांना कोण सगळे सोर्सेस पुरवतात? तुम्हाला काय वाटतं? त्यांचे बोलवते धनी हे महाराष्ट्राच्या लक्षात आलेले आहेत. आज ती वेळ नाही आहे बोलवत्या धन्याचं नाव घेण्याची, पण ज्या वेळेस योग्य वेळ येईल त्यावेळेस बोलवता धनी चित्रासह तुमच्या समोर या ठिकाणी आम्ही दाखवू. रोहित पवार हे बोलतायत, विरोधकांनी अंजली विदर्भाचा मुद्दा घेतलेला आहे. बाकीच्या पक्षावर आरोप करतात, जाऊन चोथा भाजपवर झालेला आरोप विषय करत वाटतो का? काय वाटतं? काय जाऊन चोथा झालेला म्हणजे अर्थ नसलेला मुद्दा वेगळ्या विदर्भाचा उचलून धरलाय महाविकास आघाडीने. काय वाटतं? महाविकास आघाडीने जो वेगळ्या विदर्भाचा, आता मी पण विदर्भात राहतो, विदर्भात माझा जन्म आहे आणि वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आत्ताच्या घडीला काढण्याची काही आवश्यकता नाही. आमच्या अनेक पिढ्या भविष्यात पुढे येतील जातील तरी वेगळा विदर्भ होईल की नाही मला सांगता येत नाही. पण वेगळा विदर्भ हा या अधिवेशनाचा अजेंडा आत्ता असू शकत नाही. नंतर त्यावर स्वतंत्र अधिवेशन घ्या, सगळ्यांची मतं मंजूर करा आणि मग महाविकास आघाडीला फक्त शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरील चर्चा भरकटायची असेल तर मग आता हे वेगळं काहीतरी विदर्भाचा विषय काढायचा आणि चर्चा भरकटवायची, असं काहीतरी षडयंत्र चालू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमोलजी, एक महत्त्वाचा प्रश्न आहे. सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे की आपल्या पक्षातील आमदार नाराज आहेत. काय आहे नेमकी नाराजगी आणि काय कारण आहे? आमच्या पक्षातले तर कुठला मी नाराज दिसतोय का तुम्हाला? तुम्ही नाही हो, बाकी जे इतर आहेत. कुठलाच आमदार नाराज असण्याची काही ह्या चर्चा आहेत. आमदार नाराज नाही आहेत. उद्या सर्व आमदारांची बैठक आहे, त्या बैठकीत जर काही आमदार उपस्थित नसले तर मग हा प्रश्न विचारा. लोकवाहिनी न्यूज करिता